आयटी हब हिंजवडीत आता पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले आहे. पुलाच्या बांधकामासाठी मुळा नदीत टाकलेला राडारोडा आणि कचऱ्यामुळे नदीचा श्वास गुदमरतोय. नॅशनल हायवे 48 वरील पुलाच्या कामासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात माती आणि दगड टाकण्यात आले आहेत. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडकला असून पाणी एकाच ठिकाणी साचून राहतंय. हिंजवडीतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या याच पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र प्रवाह मंदावल्याने जलपर्णी, डासांची पैदास आणि दुर्गंधी वाढली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल दनकुळे आणि पर्यावरण तज्ज्ञांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सिंचन विभागाने ढिगारा हटवण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी कामाची गती संथ आहे. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काळात पाणी प्रदूषणाचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबायला हवा की नको? प्रशासनाने यावर कडक पावले उचलायला हवीत का? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.